समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध, देशमुखांकडून फोटो दाखवत आरोप। सध्या साध्या कार्यकर्त्यालाही वाय दर्जाची सुरक्षा का? फडणवीसांचा निरोप घेऊन समित 5-6 वेळा मला भेटला, देशमुखांचा पुन्हा दावा। आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले। अनिल देशमुखांकडून फडणवीसांवर आरोपांची मालिका। फडणवीस राजकारणातील कळीचा नारद, समित कदमचा आरएसएस आणि फडणवीसांशी संबंध, संजय राऊतांचा मोठा दावा। 2.5 वर्षांनंतर विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, राजकारण करण्यापेक्षा राज्याच्या विकासाचा विचार करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। महाराष्ट्रात काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली, मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवारांकडून चिंता व्यक्त। मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा डाव, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, तर फडणवीस आणि जरांगे पाटलांचं भांडण नकली, आंबेडकरांचा दावा। शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतायत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना खलनायक करण्याचा प्रयत्न, फडणवीसांवरील आरोपांवर बावनकुळेंचं उत्तर। निवचण्याचा प्रयत्न केला तर परिणाम वेगळ्या दिशेने जातील, मुंबईमधून आमदाराला हाकलून द्यायची वेळ लोकांनी आणली। मनोज जरांगेंचा रोख नेमका कोणत्या आमदाराकडे? चर्चा सुरू। शरद पवार देशातील सर्वाधिक अनुभवी नेते, त्यांनी आरक्षणाबाबत भूमिका मांडावी। त्यांची भूमिका पूर्वीप्रमाणेच आहे की नवीन काही आहे, त्यांनी सांगावं, पंकजा मुंडेंचं आव्हान। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। खडकवासला धरणातून 22,000 क्युसेकनं मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू, भिडे पूल पुन्हा पाण्याखाली, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। कोल्हापूरमधील पूर ओसरण्यास सुरुवात, पंचगंगा नदीच्या पुराची विमानातून टिपलेली दृश्य समोर, आजही कोल्हापुरातील शाळा आणि कॉलेजांना सुट्टी। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये पंचगंगेच्या पाणीपातळीत 1 फुटानं वाढ, इचलकरंजीमधील 1700 नागरिकांचं स्थलांतर, काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती। महापुराच्या छायेत असलेल्या सांगलीकरांना थोडासा दिलासा, कृष्णा नदीची पाणी पातळी 2 फुटांनी घटली। भंडारात पुराच्या पाण्यामध्ये मक्की टोलामधील पूल वाहून गेल्याची घटना, निकृष्ट कामामुळे पूल वाहून गेल्याचा स्थानिकांचा आरोप। 31 जुलैपर्यंत मराठवाडा, नाशिक, सांगलीसह कोल्हापूर, पुण्यात मध्यम पावसाची शक्यता, तर 1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज। मराठवाड्याची जलचिंता अजूनही कायम, निम्म्या पावसाळ्यानंतरही धरणांचा पाणीसाठा तळाला आहे, तर धरणांमध्ये केवळ 15.78% इतकंच पाणी। वरळीत पुन्हा हिट अँड रनची घटना, ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाच्या गाडीनं तरुणाला उडवलं, घटनेवेळी गाडी ड्रायव्हर चालवत असल्याची माहिती। मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी खेडकर विरोधात गुन्हा। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरुद्ध छळवणुकीची तक्रार केल्याप्रकरणी 3दा समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर, संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचा संदर्भ हद्दपार, तर अनेक तक्रारीनंतर एनसीईआरटीचा निर्णय, शिक्षणप्रेमींकडून समाधान व्यक्त। नाशिकमधील सिटी लिंक कर्मचाऱ्यांनंतर आता पुण्यातील हडपसर डेपोतील बस चालक संपावर, नोकर भरती नियमित करण्याची मागणी। म्हाडाकडून मुंबईत लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी, गोरेगाव, पवई, विक्रोळीतील घरांचा समावेश। विधानसभा निवडणुकीनंतर लॉटरी काढली जाण्याची शक्यता। मुंबईकरांना दिलासा, आजपासून 10% पाणी कपात रद्द, पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 73% पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं पालिकेचा निर्णय। सायन उड्डाण पूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होणार, मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता। पालघरमधील जव्हारमध्ये पर्यटकांची गर्दी, पावसाळ्यात दाभोसा, जयविलास पॅलेस, हनुमान पॉइंटसह इतर ठिकाणचे निसर्ग सौंदर्य खुललं। ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारतानं पदकाचं खातं उघडलं, नेमबाजीत भारताच्या 22 वर्षीय मनू भाकरला कांस्य पदक, 221.7 गुणांसह मनू भाकरनं कांस्य पदकावर नाव कोरलं।